तर शस्त्राचा धाक दाखवून यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाची तोडफोड करण्यात आली आहे। नाट्यगृहाच्या काचा फोडून साहित्याची चोरी करण्यात आलेली आहे आणि या घटनेमुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे। दुपारी तिथं प्रोग्राम होता एक, ते झाल्याच्या नंतर एक सामान आवरावरीचं आमचं चालू होतं। तर त्यानंतर 4 जण तिथं आले, पार्किंग मध्ये बसलेले होते आणि मी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी हत्यार वगैरे काढलं त्यांच्याकडे त्यांच्या जवळचं आणि मी घरी जेवायला गेलो। तर नंतर दुसरा जण येणार होता इव्हेंटसाठी की स्टेज वगैरे लावण्यासाठी। मी म्हणलं 1 घंट्यामध्ये जेवण करून वापस येतो। तर त्यांनी वापस आलो तर पाहिलं तर नाट्यगृहाच्या 5 गाड्या फोडलेल्या होत्या। समोरचं गेट वगैरे थोडं लॉक सेफ्टी नाही आहेत त्याचे, तर काचा फोडल्या आणि 2 साऊंड आहेत एक मॉनिटरचे, तर ते 2 साऊंड पण चोरीला गेले आणि मला शिवीगाळ पण केली आहे। जी व्यवस्था आम्हाला इथं आहे ती देखील समजा का नाही केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जर समजा असं होत असेल, असे अभद्र कृत्य होत असेल तर अत्यंत तुम्हाला सांगतो कलाकार म्हणून ही खंत वाटणारी तुम्हाला सांगतो बाब आहे। आम्ही प्रशासनाकडे या बाबतीत निवेदनं दिलेली आहेत आणि निवेदनं देऊन सुद्धा हे निवेदनाला केराच्या टोपल्या भेटल्या जातात। सरळ सरळ ह्या नाट्यगृहाकडे पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे, याच्याकडे कुणीही लक्ष देत नाही। नेत्या पुढाऱ्यांना देखील गोष्टी सांगितल्या जातात, परंतु नाही, जेव्हा निधी येतो तेव्हा निधी आल्याच्या नंतर सगळे टोळकं तुम्हाला सांगतो हे नेत्या पुढाऱ्यांचं जवळ येतं, परंतु या नाट्यगृहाकडे कुणीही लक्ष देत नाही। हे वास्तव आहे आणि हे सत्य आहे। तर दौंडमध्ये कारला दुचाकी घासल्याच्या कारणावरून राडा झालाय। 6 जणांच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। दौंड तालुक्यातील कासुर्डी येथील यश गायकवाड यांच्या कारला दुचाकी घासल्याच्या कारणावरून नुकसान भरपाई मागितल्यानं वाद झाला। या वादातून महालक्ष्मी हॉस्पिटल परिसरात आरोपींनी कोयता, लोखंडी रॉड, हॉकी स्टिक आणि पिस्तूल घेऊन येत यश गायकवाडच्या कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप आहे। या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले असून या प्रकरणी दौंड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। या आरोपीमध्ये दोन्ही समाजाचे लोक आहेत। यातील फिर्यादी हा हिंदू समाजाचा आहे आणि आरोपीमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाचे याच्यामध्ये आरोपी आहेत। हालाकी याच्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम असला कुठलाही धार्मिक रंग किंवा अँगल या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाही आहे। हे त्यांची वैयक्तिक वाहन टकराव झाल्यामुळे हे त्यांच्यामध्ये भांडणे झाली होती, त्याचं पर्यावसान त्याच्या हाणामारीमध्ये झालेलं होतं। या गुन्ह्यामधील 6 आरोपींना अटक करण्यात आलेली असून घटनास्थळावर स्पष्ट स्वरूपामध्ये सीसीटीव्ही फुटेज दिसत आहेत, त्याची इन्व्हॉल्वमेंट दिसत आहे, त्यांच्याकडे कुठले शस्त्र आहेत ते त्याच्यामधून स्पष्ट होणार आहे। काही प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात येत आहेत आणि त्या अनुषंगाने पुढील तपासाची दिशा यामध्ये स्पष्ट। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।